ठोपार कुमार ठोपार कुमार ठोपार कुमार ठोपार कुमार हरे ठोपार कुमार हरे हरे ठोपार कुमार हरे ठोपार कुमार हरे ठोपार कुमार ठोपार कुमार ठोपार कुमार ठोपार कुमार ठोपार कुमार हरे ठोपार कुमार ठोपार कुमार हरे ठोपार कुमार हरे ठोपार कुमार ठोपार कुमार ठोपार कुमार हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरी मंची काही मागा हेचे देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी मंची काही मागा हेचे देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी मंची काही मागा हिचे द्यावे पांडुरंगा विठ्ठल 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 प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची आसुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगी आता दंडवत दुसरे वंदू सार जाते चतुराननाची आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजा तया माझे नमन दंडवत आता वंदू देव ब्राह्मण त्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होनी श्रोते जन तया माझे नमन दंडवत आता वंदू रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत आता वंदू साधू सज्जन
रात्रंदिन हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिता जन तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरी काय दातुम मुनींद्रे समागत्य तिष्ठतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे रंग करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच कृपदान कथेचा विस्तार त्यांच कृपदान कथेचा विस्तार दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताच्या कृपादान कथेचा विस्तार बाबाची सद्गुरु दास हे पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया कैलास राणा शिवचंद्रमौळी पनिद्र माता मुकुटी जळाळे कारुण्य सिंधू भवदुःख हरी तुझ वीण शंभो मज कोण तारी वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु मनोजवं मारुतुल्य वेगं जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजवानजित मुख्यं शरणं दुत्तं शरणं प्रपद्ये नमो नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपन देव ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उतारा मुक्ताबाई नामा त्रिभुवन पावनी जगत्रय जननी देवाची एक अजत्रय जननी देवाची एक नमो नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा मस्तक हे पायावरी या वाळकरी संताच्या
या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे मायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी म्हणशी काय मागा हेची देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाताला नको म्हणे म्हणशी काय मागा हेची द्यावी पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देईनाचे रंगी म्हणशी काय मागा हिची द्यावी पांडुरंगा विठ्ठल 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 विठ्ठल. संत तुकाराम महाराज आणि भगवंताची ही चर्चा हा संवाद आपल्यामध्ये वाद होतो त्यांचा संवाद होतो. तुकाराम महाराज म्हणतात मला काहीही नको. भगवंत म्हणतात तुमचे माझ्यावर फार ओझं झालेलं आहे कारण तुमच्या भक्तीद्वारा माझ्या डोक्यावर एवढं ओझं आहे की तुम्ही काहीतरी मागायला पाहिजे. त्यावेळेस तुकाराम महाराज काय म्हणतायत मला काहीही नको. हरिदासाची ये घरी मज उपजावा जन्मांतरी. ज्या ज्या वेळेस माझे जन्म होतील त्या वेळेस हरिदासाच्या घरी मला जन्माला घाल. मला तुझं वैकुंठ नको, मला तुमचं कैलास नको, मला तुमचं धनदारीव नको, काहीच नको. पुन्हा म्हणते भगवंत की काहीतरी तू वरदान मागून घे काहीतरी तुझ्यासाठी. ते म्हणतात तुकोबाराय म्हणतात मला दुसरं काही नको. मनशी काही मागा, जे मागितलं तेच द्या मला, डबल डबल काही मागायची गरज नाही. पुढे तुकाराम महाराज काय म्हणतात देवा संता लोटांगणी. ज्यावेळेस संत येतील त्यांना लोटांगण घालण्याला किंवा संताच्या कोणत्याही कार्यक्रमाला प्रवचन असो कीर्तन असो भजन असो त्यांच्या कार्यक्रमामध्ये जाताना लाज वाटू नये असे तुकाराम महाराज भगवंताला सांगतायत. पुढे काय म्हणतात भगवंता विठ्ठला माझ्या अंगी एवढी शक्ती दे की मला कीर्तनामध्ये नाचता येईल. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. 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 बोले जनाबाई देवा तुम्ही गावा भंग. बोले जनाबाई भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. 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 पांडुरंग. एवढा संवाद झाला अभंगाचा अर्थ संपुष्टात आला. झालं कीर्तन, चला घरी. कारण महाराजाला बरं नाही, सकाळपासून महाराज परेशानच आहे.
फराळ केल्यापासून फराळाचं जास्त कमी झालं. आता मी काय धोतर सुटल काय पटका सुटल काय काय खरं नाही ते महाराजांचं बरं का. सांभाळून घ्या आजची दिवस. उद्या तुम्हाला काहीच म्हणणार नाही आम्ही. काय आपण जन्माला आलो, भगवंतांनी आपल्याला या सर्व सुरेख जन्म दिला, सुंदर जन्म दिला, नाग डोळे दिले. कारण तरी बी आपण नाग डोळे दिले, चांगले दिले, तरी आपण मार्केटमधून पावडर आणल्याशिवाय राहतच नाही. कारण काय भगवंताने एवढं मोठं स्वरूप दिलं, पण त्या स्वरूपाचं काहीतरी आपल्याला देणं द्यावं लागतं. कारण आपण एखादं घर बांधतो, घर आपण बांधतो, पैसे आपण देतो, आणि टॅक्स कोणाला द्यावं लागतं? महापालिकेला. पैसा आमचा आणि टॅक्स महापालिकेला. मग आता हे घर बांधलं कोणा बांधलं? भगवंतानं बांधलं. मग त्याला पैसा द्यायला नको का? तुम्ही म्हणाल महाराज की आलेच पुन्हा वर्गणीवर. तसं काही नाही. एक सांगायचा गोष्ट, एक म्हणजे दृष्टांत आहे समजा. कारण आपणही भगवंताचं देणं लागतो. जर समजा आपल्याला भगवंतानं हे आतडी दिलीच नसती तर तुम्ही कसे दिसले असते बरं? आणि हे नाक तिकडे दिलं असतं, डोळे खालीवर दिले असते. कसा जबरदस्त कारखाना आहे भगवंताचा. एवढे मोठे लोक, एवढे मोठी जनता, काही चेहरा डुलतो का? आता या कंपन्या, गाड्यावाल्या कंपन्या सारख्याच गाड्या राहतात, काही फरक आहे की त्याच्यामध्ये? पण भगवंताच्या कारखान्यामध्ये फरक आहे का नाही? मग एवढं करून बी काय, काही आपलं म्हणता वर्ग असा आहे की ते म्हणते देवच नाही. हां, का नाटवीची कृपाळू देवाशी, कारण आठवीचे कृपाळू देवाचे, पोसितो जगाची एकलाचे, पोसितो जगाची एकलाचे. कारण आठवीचे कृपाळू देवाचे, कारण आठवीचे कृपाळू देवाचे, पोसितो जगाची कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, 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 गणपती सवे दोन्ही सवे वाढा गणपती सवे दोन्ही. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीमती सवे दोन्ही, वाढवी श्रीमती सवे कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. आता या जे वर्ग 4 मध्ये समजा आता एक असा वर्ग आहे की तू देवच नाही म्हणतो ना, तर त्यांना सांगावं बाबा आता कसं आहे, या आईला दूधच येईना आणि ती बाळाला पाहिजेलच कसं. तुझ्या डॉक्टरला सांग की या बाईला दूध आलं पाहिजे. पुन्हा आपल्याला जे शक्य होईल तेच माणसानं बोलायचं असतं. हे शरीर कोणाच्या भरोश्यावर चाललं? चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, कोणाची
विण कोण बोलवीते हरी विण देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण काल हे शरीर कोणाची धन्य कोण बोलाविते हरी विना कोण बोलाविते हरी विना चाले हे शरीर कोणाचे धन्य कोण बोलविते हरी विना कोण बोलविते हरी विना आता आपले संत होऊन गेलेत संत ज्ञानेश्वर संत एकनाथ महाराज संत तुकाराम संत नामदेव यांनी काय अपेक्षा केल्या असतील आपल्याकडून की आपली ही पुढची पिढी अवघेच त्रिलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले अवघाची संसार सुखाचा करीन आनंदी भरीन तिन्ही लोक आनंदाची डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे या संतांनी आपल्यासाठी सर्व काही आपल्याजवळ उपलब्ध करून दिलं पण आपल्याला वेळच नाही कामच एवढे झाले 24 तास मोबाईल पाहायला वेळ मिळतो पण आपल्याला हे करायला वेळ मिळत नाही त्याकडे इथली भाजी करपून जाते तरी मोबाईल चालूच असतो पोराच्या डब्याला कधी भाजी आहे तर भाकर नाही म्हणजे भाजी आहे तर त्या पोळीचा पत्ताच नसतो पोळी दिली तर भाजीच नसते पोर लेकरू तसंच जाताना वापस घरी येतं कारण आपण आपलं चित्तच एका ठिकाणावर नाही आपलं हे चित्तच मन करी प्रसन्न कारण मन करी रे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण मन आपलं हेच असं पाहिजे की प्रांजळ अथांग समुद्रासारखं आपलं तर मन असं गढूळ आहे मला सांगा एखाद्या विहिरीमध्ये गढूळ पाणी असेल आणि त्या गढूळ पाण्यामध्ये जर रुपया टाकला तो वरून दिसेल का महाराज गढूळ पाण्यामुळे दिसणार नाही आणि नितळ छार पाणी असेल तर तो रुपया बरोबर दिसतो म्हणजे आपलं हे मन निर्मळ असलं पाहिजे त्या निर्मळ मनातूनच आपल्याला या सर्व गोष्टी ज्ञात होतात परंतु आपल्या मनाचं काय आपल्या रिकाम्या गप्पा जास्त येतात पण मन हे काही वावटळीसारखं येते मोठाळ येते काय झालं या मनाला वाटलं जिभीला वाटलं की आपल्याला एक आमराई होती आणि त्या आमराईवर एक शाख दिसली त्या डोळ्यानं पाहिलं मग डोळ्यानं पाहिल्याबरोबर जिभीला जरा हेच वाटलं की आपण खायला पाहिजे ते मनाला काय म्हणते ते जरा हे मिळेल का आपल्याला ही शाख आंबा गोड मनानं पायाला हे दिलं आदेश दिला की चल त्या आंब्याकडे आंब्याजवळ गेल्यानंतर पुन्हा मग हाताला आदेश दिला मनानं की मार दगडन ती शाख खाली पाड त्या हातानं बी केलं शाख पडली शाख तोडली पडलीत आणि तोंडात घातली तेवढ्यात मालक आला मालकानं ती जबरदस्त काडीच आणली होती काडी आणल्याबरोबर त्या व्यक्तीला असं जोडलं की तिची पाठ फार नरम केली मग मला सांगा खाण्याची इच्छा कोणाची झाली मनानं सांगितलं हे डोळ्यांनी पाहिलं पाय गेले हात आणि तोडलं पण मार विनाकारण कोणाला बसला बरं पाठीला त्या पाठीचे काही दोष होता का असं हे मन आहे
नाही निर्मळ जीवन काय करील साभण काय करील साभण काय करील नाही निर्मळ जीवन काय करील साबण काय करील साबण काय करील साबण आता 26 वर्ष झाले आपण साबण वापरू लागलो. या 26 वर्षात काही साफ करताच आलं नाही. तर आम्ही बी म्हणाव तीर्थाला गेलो, इकडे गेलो, तिकडे आलो, जाऊन या तीर्थ काय तुवा केले चर्म प्रसाडिले वरी वरी, म्हणून ते लाल तांब्यामध्ये पाणी आणलं, तीर्थ हे ते. पण मग हे मधलं धुतलं का? ते नाही धुतलं, हे वरचं धुतलं. मग त्यानं काय ते मोठं देव प्रसन्न होतो. देव प्रसन्न कशामुळे होतो ती ज्ञानेश्वर माऊली आपल्या 9व्या अध्यायात सांगतात. जो मज होई अनन्य शरण त्याची निवारी मी जन्म मरण या लागी. जो माझा होई अनन्य शरण त्याची निवारी मी जन्म मरण या लागे शांता कारण मी चेकू. कारण तुम्हाला जन्म मरणाच्या ह्या जर चक्रात राहायचं नसेल तर तुम्ही माझे अनन्य शरण या आमच्याकडे. आणि शरण म्हणजे काय? जशी चुलीमध्ये ही लाकडं जातात, ती लाकडं राहतात का? ती शरण जातात. ह्या नद्या सागराला मिळतात, त्या पाण्यात मिसळल्यानंतर काय झालं, त्या शरण जातात. तशीच पात्रता आपल्याजवळ आहे का? आपण फक्त दुसऱ्यावर अवलंबून आहे. आपल्याला कोणाचा तरी आश्रय असला पाहिजे. बायकोला नवऱ्याचा आश्रय किंवा मुलाचा आश्रय. आश्रयाचे सुद्धा 5 प्रकार आहेत. शरीराचा आश्रय, जडाचा आश्रय, कर्माचा आश्रय, एक नातेवाईकाचा आश्रय आणि अन्य देवताचा आश्रय, अशी 5 प्रकार आहेत. माझ्या शरीराला आश्रय असल्याशिवाय काही खरं आहे का? हे शरीर आजारी पडलं तर दवाखान्यात न्यावं लागतं, ते दुरुस्त करावं लागतं. बरं, हे शरीर तसं तसंच राहतं का? कारण 4 अवस्था आहे आपल्या याच्यामध्ये. आश्रम 4 प्रकारचे आहेत. ब्रह्मचर्य आश्रम, अजून हे संसारात, आणि शेवटी संन्यास आश्रम, ग्रस्ताश्रम, वृद्धापन काय वानप्रस्थाश्रम, हे असे 4 प्रकारचे आश्रम असतात. आणि तो जसजसा आश्रम ओलांडत जातो तसतशा प्रकारची त्याची तब्येत ठीक राहत नाही. आणि शेवटी आपल्याला मग काय मुलाबाळाकडेच पाहावं लागतं. मुलगा आणून देईल का? पण मग तुम्हाला काय माहीत नाही. आता इंदोरची एक परिस्थिती माहीत झाली का? आई वडिलाला वाटलं की आपला मुलगा चांगलं शिकाव, चांगलं परदेशात जाव. पण परदेशात गेला, अमेरिकेमध्ये 80 लाख रुपये त्याला वर्षाला मिळायचे. पण इकडं आई वडील मरून पडले. 30 दिवस झाले वडील वारले, 20 दिवस झाले आई वारली. त्या मोठ्या मोठ्या घरामध्ये कोण बघतंय? हे आपले शेजारी असते तर वास आला असता, पटकन पाहिलं असतं कोणीतरी. पण महिनाभरात त्याचा फोन नाही, काही नाही. पण मग ते काही लोकांना वास आला असेल जाताना वगैरे, त्यांनी ते घर खोलल्यानंतर लक्षात आलं की फार ती हाडाची म्हणजे गाढ झाली होती.
तरी मुलगा आला नाही. मग असून मुलं असून काय कामायची आहे? अवलाद बी असली पाहिजे तर चांगली असली पाहिजे ना. कारण काय, या शरीराला दुसरं काही नको, त्याचं पालन पोषण हे महत्त्वाचं आहे. नाहीतर मग काय, आपण आता काय तुम्हाला सांगायचं म्हणजे या शरीराचं आपण सोनं करू शकतो, पण आपल्याला हे हरिनाम एकचसाठी आहे, एक उपासना आहे. तुम्ही एकदम देवाजवळ नाही जाऊ शकत. एक उपासना आहे किंवा आपल्याला आपली शांती मिळावी आपल्या मनाला. आम्ही भारुडामध्ये सांगत असतो, तू ऐक ना ग बाई, तू राम नाम घेई, मानव देह आला जन्माला, संसार करशील काही. ये 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 हरिनाम माया सारी सोडून, ये 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 हरिनाम नाम घे माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला रडशील दाई दाई, या संसारा पायी. पिंगळा माधवारी बोली तू देखा, पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी बोले बोला तो देखा, पिंगळा माधवारे, पिंगळा माधवारे बोले बोला तो देखा, पिंगळा माधवारे. फिरी तो रुडू ऐका 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 ऐका, पिंगळा माधवारे बोले बोला तो देखा, पिंगळा माधवारे, पिंगळा माधवारे बोले बोला तो देखा, पिंगळा माधवारे. तुम्ही मंचन घरदार, तुम्ही मंचन घरदार, ते इथंच राहील सार, ते इथंच राहील सार. माणूस मेल्यावर घर गावाच्या बाहेर. ये गे गे हरिनाम सारी सोडून दे, हरिनाम घे माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला रडशील दाई दाई, या संसारा पायी. पिंगळा माधवारे बोले बोला तो देखा, पिंगळा माधवारे, पिंगळा माधवारे बोले बोला तो देखा, पिंगळा माधवारे. तुम्ही मंचाला सुनान पोर, तुम्ही मंचाला सुनान पोर, ते तुमच्या मागचे चोर. म्हातारीनं कुठं ठेवलं का डबुलं, म्हातारीनं कुठं लपवलं. ते पर्यंत स्मशानभूमीमध्ये पर्यंत सुद्धा जात नाही, इकडे पाहायला सुरुवात होते. महाराज बरोबर की नाही. तुम्ही मंचाला सुनान पोर, ते तुमच्या मागचे चोर. माणूस मेल्यावर खापर पोटील खाल्यावर, माणूस मेल्यावर खापर पोटील खाल्यावर. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे, घे घे हरिनाम घे माया सारी सोडून दे. हात लावणे नशिबाला रडशील दाई दाई, या संसारा पायी. पिंगळा माधवारे बोले बोलत एका, पिंगळा माधवारे, पिंगळा माधवारे बोले बोलत एका, पिंगळा माधवारे, बोले बोलत एका, पिंगळा माधवारे. तुम्ही मंचानं पैसा अडका. किती ठेवले समळे महाराज पैसे साचून. तुम्ही मंचानं पैसा अडका, तो इथंच राहील बर का. माणूस मेल्यावर संग येईल मातीचा एक मडका. गे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे, गे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला तू रडशील दाई दाई, या संसारा पायी. जय हो. पिंगळा माधवारे बोले बोलत एका, पिंगळा माधवारे, पिंगळा माधवारे बोले बोलत एका, पिंगळा माधवारे, पिंगळा माधवारे बोले बोलत एका, पिंगळा माधवारे.
घोडे हत्ती पाहिजे वा. आता घोडे हत्ती मागत नाही, कोणतरी मर्सिडीज कार वगैरे इथं मागतात. तुम्ही म्हणच्यानं घोडे हाती याची क्षणात होईल माती. महाराज राजगुरू महाराज. रावण मेला लंका जळाली तशीच आपली गवती. रावण 80,000 बायका होत्या त्याला, आम्ही एका बायकोतच परेशान आहे. आता भगवंताला बी 16,108, भगवंतापेक्षा बी जास्त बायका त्याला होत्या. 550 माणसं घरात होते रावणाच्या. इथं काय हम दो हमारा एक, जास्त पोरं बी होऊ देत नाही. आणि रावण मेले लंका जळाली तशीच आपली गती. गे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. घे घे हरिनाम घे माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला रशील साई साई या संसारा पायी. जय हो. पिंगळा माधवाने बोल बोल तुझे का पिंगळा माधवाने. पिंगळा माधवाने बोल बोल तुझे का पिंगळा माधवाने. हे 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 हे. कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकला प्राण माझे माझे म्हणून. अंती जाशील एकला प्राण माझे माझे म्हणून. नाही कुणाचे कुणी तुझे वेळे कोणी. नाही कुणाचे कुणी तुझे वेळे कोणी. अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून. अंतील जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय हे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे. मेल्या मागे सर्व राहिले. मेल्या मागे सर्व राहिले. तुटतील धागे दोरे प्राण मायेचा बाजार. जीवा हा मायेचा बाजार. आहे कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकला प्राण माझे माझे म्हणून. अंती जाशील एकला प्राण माझे माझे म्हणून. नाही कुणाचे कुणी तुझे वेळे कोणी. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. हे अंती जाशील एकला प्राण माझे माझे म्हणून. हो अंतील जातील एकल प्राण माझे माझे म्हणून. माझे माझे म्हणून. हे प्राण्या माझे माझे म्हणून. एवढा उपदेश करूनही सुद्धा आपलं डोकं ठिकाणावरच येईना. आता कीर्तन सांगण्याचं डोकं कधी कधी ठिकाणावर नसतं. आता मला श्लोक पाहतं थोडं म्हणजे ओवी बोलता बोलता विसरलंच ते. जो मज होई अनन्य शरण त्याचे निवारी मी. जन्म मरण या लागी शरणागता शरण मीची एकू. भगवंत म्हणते शरण जायचं असेल तर मलाच या, इतराला जाऊ नका. मीच तुमचं मरण जीवन सगळं हे करू शकतो. नाही तर मग पुनश्य जन्म पुनश्य मरण एक मागे एक चालूच आहे. तुम्हाला काय वाटलं की माणसाच्या जन्मात घालणार आहे का? तुम्हाला कोणत्याही जन्मात घालू शकते. एक समळे महाराजासारखा हे होता धार्मिक माणूस. तुम्हाला नाही बरं, तुम्ही काय मी गावाकडचा म्हणतो. आता ते कसं आहे 80-90 वर्षात झालं ते म्हातारं. त्या म्हाताऱ्याला कळायचं की आपण कोणत्या जन्मात जाणार आहोत. आता ते म्हातारं वारलं आणि मग ते वर्षभरात काय झालं की ते डुकरी नव्हती, तिला ती पिलं झाली.
पिलं झाल्याबरोबर ती बरेच मोठे झाले 2-3 वर्ष झाली. मग हे व्यक्ती चालली होती जवळून, त्या डुकराच्या पिलाला वाचा फुटली. का रे बाळा, मी या जन्मात आलेलो आहे. आता त्यांनी सांगून ठेवलं होतं अगोदरच कळत होतं त्याला की डुकराच्या जन्मात जाणार आहे आणि जन्मात गेल्यानंतर मला मारून टाक. बरं बाळा, ते म्हणे मला कसं कळलं? ते म्हणे मी येऊन सांगेल तुला. मग ते डुकराचं पिल्लू बोललं. हे म्हणे बाबा, मग आता तुमची सोय पाहू का सांगितल्याप्रमाणे? ते म्हणे नको नको नको. म्हणलं का नको? ते म्हणे आपल्या जन्मापेक्षा इथं बरी सोय आहे म्हणे. आपला जन्म काय, हे आणणारे ते आणणारे ते आणणारे, इथं आणायचं काम नाही, रेडीमेड पकवान ना. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल कोणत्या जन्मात गेलो होतं काय हरकत आहे. पण फक्त कसं आहे, 184 योनीमध्ये एक हाच जन्म आहे की त्याला बोलता येतं, चालता येतं, त्याला कळतं वगैरे, परमार्थ करता येतो. मला सांगा, काही काही परमार्थ करून कुत्रे बी झाले पुढच्या जन्मामध्ये, पण ते कुत्रे विमानात फिरतात. असं बी कुत्र्याचं नशीब आहे. आपल्याला नाही विमानात फिरता येत आणि आपल्याला भीती वाटते, काल बाबा एवढा मोठा नेता गेला, कशाला विमानात बसायचं. पण मग आता मोटरसायकलवर फिरल्यावर बी ॲक्सिडेंट होतो. हे कसं आहे, ज्या ठिकाणी आपलं शेवट आहे तो होणार म्हणजे होणार, तुम्ही त्याला अडवू शकत नाही. आता तुम्ही शरीराचा आश्रय ऐकला बा, तुम्ही हरिनाम घ्या, हे ते बघ. पुढचा एक जडाचा आश्रय सांगतो. या शरीरामध्ये चेतन आहे आणि या वस्तू जड आहे. याला जीव आहे का? नाही. आता हे घड्याळ आहे महाराज, हे घड्याळ किती सुंदर आहे. मग पुन्हा कसे हे जे कंपनीमध्ये तयार झालं, सुरेख झालं. पण मग ते घड्याळ म्हणतं का की तुम्ही मी टायमिंग देतो की माझे मालक हे. या घड्याळ काही घेणं देणं आहे का? मग या जड वस्तूमुळं आपण काय आपला वेळ पाहतो, आपल्याला कळून येतं. म्हणून या जड वस्तूची आपल्याला किंमत आहे. मग ही जड आहे का चेतन आहे? बोलत जाणार महाराज, जड आहे का नाही? बरं, मग पुढं सांगतो मी तुम्हाला. 500ची नोट आहे, ती काय आहे? ती म्हणते का मला बरं सुरेख छापलं, माझ्यावर गांधीजीचा फोटो आहे. दिवसभर गायनाच्या एक दिवस जरी उभे राहिले तर 500 रुपये मिळतात. किंवा कुठं कामाला गेल्यावर पुऱ्या दिवसाचे 500 रुपये मिळतात. माझी काही किंमत आहे. किंवा एखादी नोट रस्त्यावर पडली, ती म्हणती का माझ्या मालकाचं नाव मच्छिंद्र मंगळुळे आहे. चोरानं नेल्यावर मी ती काही म्हणती का? मग तुम्ही त्या झाडाच्या किती आहारी गेल्या की नाही? कशाला 7 दिवसापासून बोंबलू राहिले, वर्गणी द्या वर्गणी द्या. जड आहे का चेतन ती? तरी आपण त्या जडाचा आश्रय घेतो का नाही? आपल्याला ती प्रिय वाटती. ज्याच्याकडे खूप नोट असेल तो धन्यवाद 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 धन्यवाद. कसं आहे, दाताचा जरा फाल्ट आहे, बदलून घेऊ. त्यालाच किंमत. तुमच्या आमच्या सारख्याला काय टोपी घालणारा कोणीच मोजत नाही. ते म्हणते वारकरी म्हणते ते. आणि खरंच ना हो, काही काही निवळ झेंडा घेते ना भीक मागते. वारकरी जाते ना मग अर्धी. हे सोनं जड आहे का चेतन आहे? मग काय भाव आहे त्याचा? नाही, मग आपण मेल्यावर 1,80,000 कोण देईल सांगा? एवढ्या मोठ्या कातड्याचे हाडाचे
हा ना, तिथं सरणाचे पैसे द्यावे लागते, महापालिकेची परवानगी काढावी लागते, नगरसेवक बेचारे जाते, परवानगी आणते, स्वर्गरथ पाठवते, त्याची तरी किती पुण्य आहे. हा झाला जडाचा आश्रय. आता नातेवाईकाचा आश्रय कसा आहे? विठ्ठल 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 जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता कर्माचा आश्रय आहे. आता तुम्हाला मला काय वाटतं, आम्ही भजन म्हणतो, एक भजन जरी आलं तरी तो मोठा टर फुकतो. अरे आतून दिसतो हे करायचं राहिलं. मानकर मामा तुम्ही होते म्हणून हा कार्यक्रम चांगला चालू आहे. तुम्ही चांगले गायनाचार्य आहे, चांगले कपडे घातलेले आहेत. मी स्तुती का करत नसतो की माणसाला कसं आहे, 2 दिवसाचा दुनियेत तू पावना, बोल गर्वाचे बोलू नको रे कोणा, 2 दिवसाचा दुनियेत तू पावना. कारण कसं आहे, स्तुती करायची ती भगवंताची केली गेली पाहिजे. तुमच्या आमच्या सारख्याची स्तुती करून काय फायदा आहे? परंतु कसं आहे, मग आपल्या गायने चढायला वाटतं या महाराजांना नावच घेतलं नाही. अहो तुमचे नाव पहिलेच यादीला आहे ना, त्या नारदासारखे. नारदाला वाटलं नाव नंबर 1 वर आहे विष्णूजवळ. कोणाला सांगत फिरायचा नंबर 1ला आपलं नाव आहे, काय कमी आहे काय आपल्याला? पण ते पुढं काय झालं, पाहिलं याद्या, खरंच त्याचं नाव होतं. नंतर मग ते म्हणे अरे हनुमंताचं नाव नाही का, कुठे नाव? तर भगवंत म्हणे त्याचं नाव पहिलं इकडे आहे, ते याद्या बाकीच्या दुसरीकडे आहे. कारण हनुमंत हा भगवंताच्या शरण गेला होता भगवंताकडे. त्यामुळं काय कोणत्याही प्रकारचं त्यानं यादी गिदी कशाला पाहिजे. आता हे आपण काय शिर्डीला गेलो, शिर्डीला गेल्यानंतर काय लाखोचं देणं हे राहतं, देणगी राहते. कोणी म्हणतं का आमचं नाव पुकारा म्हणून, पण आमच्याकडे 100 रुपये दिले तरी नाव पुकारा म्हणते. तिरुपतीला बालाजीला जाऊन बघा, त्या हुंडीमध्ये किती पैसा येतो, कोणाचं नाव गाव आहे का? आता खाटू श्यामला चालले लोक, ते म्हणले खाटू श्यामला गेल्यानंतर पुन्हा बरकत भरपूर आहे. आता मंगळूर साहेबाचं त्याची चर्चा चालू आहे. दरवर्षी बालाजीला जात असते, आधी इकडे जावं कसं, कारण त्यांना परिचिती आलेली म्हणून म्हणतो. बरं, आपल्या कर्माप्रमाणे सगळं मिळत असतं. आपण जसे कर्म कराल तसं आपल्याला मिळतं. तुम्ही किती श्रीमंत व्हा, काही नाही, ते फुगा फुटला गेला. जळी बुड बुडे देखता 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 जडी बुड बुडे देखता देखता, जडी बुड बुडे देखता देखता, लागता दिसेना ते, जनन लागता दिसेना ते, तैसा हा संसार पाहता पाहता, तैसा हा संसार पाहता पाहता. जळी बुडबुडे देखता देखता,
आपण नाही का एखाद्या नदीच्या जवळून चाललो, खडा फेकला की बुडबुडे दिसतात, पुन्हा आपण एक पाऊल टाकत नाही तर गेले ते. तसं आपलं आहे. केव्हा फुगा फुटल? काल झालं सकाळी 8 वाजता काही होता का? फुगा कसा फुटला? मग पुन्हा कसं आहे, 4-5 लोक गेले, मग एकट्या आजी दादाचंच नाव कसं प्रगट झालं? तुकाराम महाराज तेही म्हणतात ना, दह्याची ये पोटी निघे ताकलोनी, दह्याची ये पोटी दिशे ताकलोनी, एक मोले दोन्ही मागून ये. हो, एक मोले दोन्ही मागून ये. दह्याची या पोटी निघे ताकलोनी, एक मोले दोन्ही मागू नये. म्हणजे काय? एका म्हणजे आता 30 रुपयात काय पावशेर लोणी दिलं का कोणी तुम्हाला? 30 रुपयाचं लिटर हे देतं ताक. मग काही मंडळी ताकासारखी आणि काही लोण्यासारखी, म्हणजे तूपच धरा ना घंटाभर. 600 रुपये किलो तूप आहे आणि 30 रुपये किलो ताक आहे. कोणाच्या भरोशावर कुठून निघले ते? दुधातूनच निघाले. मला सांगा, आई राक्षसीन, बाप ब्राह्मण, आणि त्याचे पोरं कोणते? महाराज माहित नाही का? त्या दिवशी महाराजांनी विचारलं का मला 700 बायका कोण? मी म्हणलं त्या बायकाकडे एकाच बायकोनं परेशान मी. त्या 700 बायकाचा कुठं अभ्यास करत बसू? हा, हे पहा, राक्षसी ही आई होती आणि पिता हा बाप होता. आणि त्याला 3 मुलं, मोठा रावण, दुसरा कुंभकर्ण आणि तिसरा बिभीषण. मग काय, रावण ही महादेवाचा कट्टर म्हणजे भक्त, बिभीषण ही भगवंताचा कट्टर भक्त. पण कुंभकर्णासारखे झोपत राहतात तसे कुंभकर्ण आपल्याकडे भरपूर आहेत की त्याला काही देवण घेव काहीच नाही. ते म्हणते देव, ते तिची आली. कसं आहे, माझ्या एखाद्या वेळेस काय झालं, आमच्या वाट्याला सगळे म्हाताऱ्याचे मंदिरात आले. हनुमंता मी आलो रे बापा आता. ते म्हणतो आतापर्यंत कुठं होता? लग्नाच्या वेळेस पाया पडायला आला होता, मग तेव्हापासून तू बेपत्ता. मग आता झेक मारायला आला. आता जेव्हा 70-80 वर्षाचं वय झाले की तेव्हा मंदिर विठ्ठलला विठ्ठलला. विठ्ठल म्हणतो अरे तू कुठला? आतापर्यंत नाही भेटला, आता काय बॉम्बला चालला. म्हणजे आश्रयाला कसं आहे, तिकडे पोरं आश्रय देत नाही ना, त्यामुळे देवाचा आश्रय. का महाराज आम्हाला एक दिवस मंदिरात झोपू द्या ना. देऊ ना. मग तो झोपणारा माणूस झोपायची सोय लागली. आता झोपायची सोय लागली म्हणल्यावर तो काय म्हणतो, आता थोडीशीक टाकूनच येऊ. हो, असे बी काही ना महाराज. मला सांगा, मदिरा महाविद्यालय कुठे आहे? ऐका महाराज, मदिरा महाविद्यालय. स्मोकिंग इन्स्टिट्यूट, स्मोकिंग इन्स्टिट्यूट आहे का? तुम्हाला माहीतच नाही आहे ना इथं. गुटखा ट्रेनिंग सेंटर. अशी तंबाखू घेणे, वर चुना टाकणे, असं असं त्याला चोळणे, बाकीचं काढून टाकणे, नंतर राहिलेली भाग मारणे.
तुम्ही गेलेत नाही का कोणत्या तिन्ही विद्यालयापैकी कुठं? मी गेलो होतो. काय झालं होतं महाराज, मी 2000च्या अगोदर जात होतो ना कोणाकडं, मध्यरा महाविद्यालयामध्ये. मध्यरा महाविद्यालय भारी आहे. काय करता सावतामाळी वारकरी शिक्षण संस्थेला? दारूबाजीन दिनार हिचा काय चमत्कार, अन पाटलाची गरती पहिले घुसती. पाटलाला लावीला मिठी मारी त्याच्या गळा, तिच्या संग तो करी तो प्रीती. सोनार होता एक बोळा त्याचा, तिच्यावर जोळा. पाटलाशी करू म्हणे आता सोबती. दुसऱ्याचा दागिना मोडून टाकला पा, दोघे जण गेले दारू अड्ड्यावरती. अशा नारीची ही तरा, शिंप्याचा तुटला दोरा. जादा झाल्यावर ही व फार गांजती. डॉक्टर ब्रँडी इंग्लिश रमत त्याने होतो आराम, रिकाम्या बाटल्या घेऊन पोरं खेळती. असं महाविद्यालय शिकल्या जात राव, जायला पाहिजे. कसं आहे तिथे काही फीस द्यावं लागते का फुकट? आमच्या गावात काय झालं, कोणी दारू कमी कमी प्रमाणात प्यायला लागले. दारू म्हणजे त्या दारू दुकानवाल्याची काय, ए बाबा गावाकडे सांगशील नाही तर. मग त्यांनी काय केलं, लगन सराई आली ना, 2-4 बिअरचे जे बॉक्स आहे ते देऊन टाकायचं नवरदेवाकडं, आणि मग ते बिअर प्यायची पोरं. मग आता 2-3 महिने चाललं ते उधारीवर काम, बॉक्स नेऊन टाकायचा, पोरं प्यायचे. मग लगन सराई बंद झाली, मिरूग आला. आता मग ते दररोजची सवय लागते माणसाला. तुम्ही येऊन तर पहा आमच्याकडे भजनामध्ये, तुम्ही 4-8 महिनाभर आले की तुम्हाला पुन्हा यावंच वाटल. या शरीराला तो हे लागून जातो, काय म्हणता, सवय लागून जाते शरीराला बरं का. गेलं ते दुकान, म्हणजे त्या दुकानदारानं बंद केलं, त्याला वाटलं लगन सराई संपली. मग काय सुरू झालं, पोरं थोड्या 90 घ्यायला यायला लागले. अहो धंदा वाढला ना त्याचा. एकदा जिबीला लागलं ना महाराज की मग सोडत नाही कोणी बी. तर आपल्या जिबीला नाही लागलं का, आपल्याला हे स्वीकारमतच नाही. पण त्याच्यात त्याला मजा आहे बरं. हो आता त्याच्यामध्ये मजा मी पाहिलेली ना, परंतु मजा पाहिलं तर पुन्हा मी म्हणलं आता जवाई येवायच्या धनी झालो. तुका म्हणतात, तुकाराम महाराज काय म्हणतात, सकाळच्या प्रहरी तुम्ही म्हणा हरी हरी हरी, शरीरावर ठेवा तुळस मंजिरी, काहीतरी म्हणता असं. तर मग मी माळ टाकून घेतली. कोणा हसतेच वावरे महाराज हसते. आम्हाला कोणा बरोबर नेलं, दत्तात्रय सामळे नावाचे ग्रस्त आहे इथं गल्ली नंबर 3 मध्ये. त्यांनी त्यांच्या गावाला नेऊन गेलं आणि माळ टाकून आणली. मी त्याला म्हणलं आतापर्यंत तुझे लय लाड केले गाड्या, आता तुझं मी ऐकत होतो आणि तुला खाऊ घालत होतो, आता तुला माझंच ऐकावं लागल ना. तू खायला मागशील, प्यायला मागशील, ते जुनं काही चालणार नाही. आता मी सांगतील तसंच खायचं. त्यानं ऐकलं. त्यासाठी मनावर ताबा ठेवावा लागतो ना. या शरीराला काय सवय लागली की लागली. कुठपर्यंत आलो होतो आपण, फुलामणीपर्यंत. मग कर्म जसे कराल तुम्ही तसा कर्माचा आपल्याला फळ मिळत राहतं. चांगलं कराल, चांगलं कर्म मिळेल, म्हणजे हे होईल. मला सांगा तुम्ही, आई वडिलाचा सांभाळ जर केला आणि तो जर मुलांनी बघितला तर त्याला लाज वाटणार नाही का पुढं, की आई वडिलांना सांभाळायला पाहिजे म्हणून. पण आपणच आई बापाला वडिलांना लांब लांब ठेवतो.
गोठ्यात ते जागा देतो, मग ते संस्कार त्याला पडतात. आता हे कसं आहे, उपासना आहे. आपण जेव्हा हा देवदेव करतो, याला दुसरं काय लागेल, तुमचं पुण्यच होईल असं काही नाही. पण भगवंत त्याला तारतो. आता भगवंत म्हणतं मरते मरते वेळेस जरी एकदा नाव घेतलं तरी तुला काही सोय नाही. हे सांगायच्या गोष्टी झाल्या. देवाचं नाव घेऊन घेऊन किती गेले, पण सगळ्याला की सापडलं का? वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला, किती तपश्चर्या करावी लागली. ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलाला सांभाळतो, जेवढा जिव्हाळा आपण मुलाला लावतो, तेवढा जर जिव्हाळा भगवंताविषयी असेल तर तिचं फळ आपल्याला अवश्य मिळतं. अहो 7 वर्षाची मुक्ताबाई, 7, 7.5, 8 असे. ज्ञानेश्वर माऊली, सोपान काका, निवृत्ती महाराज आणि मुक्ताबाई हे चालले पैठणहून तिकडे. तरी एका गावात काय झालं, कुंतांबा या ठिकाणी चांगदेव महाराज ध्यानस्थ बसले होते आणि ते 100 वर्षानंतर ते डोळे उघडायचे. डोळे उघडल्यानंतर काय व्हायचं, गावात जे लोक मेलेले ते मेलेल्यांचे मुर्देही आणून टाकायची लोक त्यांच्या समोर. त्यांनी जेव्हा डोळे उघडले की ते सगळे मुर्देकडे पाहिले की सगळे मुर्दे उठून बसायचे. तर मग ही 4 भावंड जात असताना त्या मुक्ताबाईला वाटलं, दादा ते महाराज तिला ध्यानस्थ बसलेले आहेत, हे समोर काय आहे, हे मुर्दे पडलेले आहेत, काय भानगडे ही. ते म्हणे, मग ते तुला काय करायचं, तुला काय जमतं बाळा ते म्हणे सांगा तर सरी. ते म्हणे ते चांगदेव महाराज, त्यांचं आता 1300 वर्ष वय आहे. त्यांचा योगद्वारा त्यांनी आपलं आयुष्य वाढवलं होतं. ते म्हणे त्यांचं 1300 वर्ष वय झालेले आहे. ते ध्यानस्थ बसलेले 100 वर्षापासून. ज्यावेळेस ते डोळे उघडतील, सर्वावर नजर टाकतील, त्यावेळेस ती प्रेत आहे ना हे जिवंत होतील. मुक्ताबाई म्हणते का लय अवघड आहे. पहा मग ते 7, 7.5 वर्षाची भगवंताची लीलाच तशी आहे गड्या हो. तुम्ही 2-4 भजनं आली की लेच मोठे मोठे होऊन जातात. तर मग ते काय केलं, दादा म्हणे मी करते म्हणे जिवंत. तिनं काय केलं, इकडे तिकडे पाहिलं, कुत्र्याचं हाड होतं एक, ते हाड हातात घेतलं, त्या मुर्द्याला स्पर्श करत चालली. जसा स्पर्श झाला की ती उठून बसायचा. असे 100-200 मुर्दे उठून बसले ना आणि गेले आपल्या आपल्या घरी. आपल्या आपल्या घरी गेल्यानंतर काय झालं की चांगदेव महाराजाला त्यांचं ते 100 वर्ष तप संपलं. त्यांनी डोळे उघडून पाहिले, अरे आज तर कोणीच नाही गिराईक. ते त्यांनी त्यांच्या शिष्याला विचारलं. ते म्हणे महाराज या ठिकाणी 4 भावंड आले होते. त्या 4 भावंडामध्ये 3 माणसं होते आणि एक बारीक 7-8 वर्षाची मुलगी होती. तिनं हे जिवंत केले म्हणजे सगळे. त्यावेळेस यांची ख्याती त्या चांगदेवापर्यंत गेली आणि मग पुढील प्रकार झाला पत्र लिहिण्याचा. आता पत्र लिहिताना सुद्धा त्यांची बुद्धिमत्ता चालली नाही. नामदेव महाराज म्हणतात ना, देवाचा अखंड शेजार तरी नाही गेला याचा अहंकार. एवढं मोठं तप होतं तरी अहंकार होता. ही अहंकाराची वस्तू आहे ना फार महाग असते बरं का. तुम्ही सगळं काही करा, तेवढं जरी असलं
तरी तो परमार्थ नाही काहीच नाही. तुम्ही भजन म्हणा कोणतं म्हणा. आता पंढरीच्या लोकांना या अभिमान तिथे आपण म्हणतो ना गावात आल्यावर पाय पडायचं कामच नाही. असं डुप्लिकेट वागू नका. अथांग समुद्रासारखं मन ठेवा. कर्म आपलं चांगलं असलं ना तर आपल्याला त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळतं. पुढं कोणता आश्रय आपल्याला आपल्या नातेवाईकाचा आश्रय. नातेवाईकाचा आश्रय म्हणजे कसं आहे, आता पोरं गेलं समजा मुंबईला मला एकटाची, मग आपलं काहीतरी काही दुखलं खुपलं कोणतरी शेजारी पाहिजे, काही हे पाहिजे, काही गणगोत पाहिजे, या आश्रयावर माणूस टिकत असतं. पुढं काय मग अन्य देवदेवतांचा आश्रय. आपल्याकडे कसं आहे मंगरुळे महाराज विठ्ठल 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 आपल्याकडे कसं आहे रविवार आलं की काय देव मल्हारी ग मल्हारी ग मल्हारी माझा ग आला. रविवार म्हणलं खडलोबाचा, सोमवार म्हणलं की महादेवाचा. एक लोटा जल समस्या का हल करत का नाही. नंतर मंगळवार देवीचा, बुधवार विठ्ठलाचा, गुरुवार दत्तात्रयाचा, शुक्रवार संतोषी मातेचा, शनिवार मारुतीचा. म्हणजे काय आपण दररोज देव बदलत असतो. तर तो देव बदलण्यामुळं तुम्हाला माहित नाही का ते पूर आला होता. एक मुसलमान गेला मध्ये, एक हिंदू गेला. तो फक्त अल्ला अल्ला म्हणायचं ना. आमचं कसं आहे खंडेराया धाव खंडेराया धाव खंडेराया. तो किनाऱ्यावर आले की त्याचं नाव सोडून द्यायचं महादेवा धाव. मग असं आपलं मन हा चौकडं असतं. 33 कोटी देवाकडं आपल्याला फक्त काय आपुला तो एक देव करुणी घ्या. हे आपला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक करून घ्यावा. आपला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करुणे घ्यावा. तेने विना जेवा सुख नोयो वेग. एकच असला पाहिजे ना. कोणता करा तसं काही विठ्ठल करा म्हणा. आमची काही बळजबरी नाही. जो मनात असेल तो करायचा आहे आपल्याला. कारण तो आपल्या वेळेवर धावतील. दुसऱ्याचं नावच घ्यायचं नाही. आता तुम्हाला एक सांगायचं राहिलं म्हणजे ते कसं भक्ती ही कशी करावं लागते. नारदांनी भक्तिसूत्रात असं लिहिलेलं आहे, मी वाचण्यात आलं की कर्नाटकामध्ये पारधी समाजामध्ये एक कंडप्पा नावाचा एक तरुण होता. कंडप्पा पूर्वी काय जंगलाचे जंगल राहायचे आणि मग तांडे असायचे. तांड्याचा म्हणजे तो म्हणजे 4-5 किलोमीटरचे जो तांडे असतील ते असतील त्याचा एक राजा असायचा. मग तो सगळीकडे बघायचा. त्यावेळेस कशाची लाईट आणि काय कशाची भानगडी. तर राजाला वाटलं आता आपला हा मुलगा 18 वर्षाचा झाला, याला आपण तलवारबाजी शिकवली,
धनुष्यबाण शिकवलं, नेमबाजी शिकवली. आता याला गादीवर बसावं लागेल. तर हे फक्त प्रॅक्टिकल शिकवलं. त्यानं जंगल पाहिलंच नव्हतं. मग तो सुद्धा म्हणाला की बाबा मला तुम्ही हे सगळं शिकवलं, पण याचा उपयोग कसा करायचा हे मला ज्ञात नाही आहे. मला जंगलात जाऊ द्या. ते म्हणे बाळा तसं काही नाही म्हणे, तुला जंगलात पाठवतो. 4 व्यक्ती दिल्याबरोबर संरक्षणासाठी गेले. ते फिरत फिरत पूर्वी काय जंगल असायचे पहा ना. मग अयोध्या कुठं, नाशिक कुठं, वनवास इथं, रामाचा वनवास या परिसरात, राम लक्ष्मण भेट, राम भरत भेट आपलं नांदेडला झालेली आहे. पण अयोध्येहून पायी पायी आपल्याला 4 किलोमीटर जायचं असलं तर गाडी लागते. मग असं किर्द जंगल असायचं त्या काळामध्ये. मग ते त्यांचा पुत्र कंडप्पा आणि 4 शिपाई गेले त्या वनामध्ये. वनात मग त्याला दुसरं काय रानडुकर मारायचं होतं. दुसऱ्याचं काय जवळ मारणं शक्य नाही. बाण तयार असायचा, फिरायचा इकडं तिकडं. म्हणता म्हणता एक त्यांनी ते रानडुक्कर मारलं. याचे जेवण बिवण केलं. सर्वांनी 4-5 लोकांनी ते खाल्लं. पण मग हे करताना काय झालं, त्याला एक ते मंदिराचं शिखर दिसलं. मग त्या शिपायाला विचारते ते मंदिराचं शिखर, हे मंदिर कोणाचं आहे? अरे ते म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. म्हणजे तिथं जायला पाहिजे. ते म्हणे हो आपले बाबा तिथं जायचे, आजोबा तिथं जायचे. चला मग तिकडे गेले. ते जंगलामधलं मंदिर, शेजारी झाडं झुडपं येते. त्या पिंडीवर सगळा कचरा पडलेला, पिंड दिसायला सुद्धा तयार नव्हती. त्या कंडप्पानं पायानं ते सगळे पानं बाजूला केले. आणि मग त्याने भगवंता देवा तुझ्याकडे पाहायला कोणी तयारच नाही. त्याची बुद्धी पलटली. कारण त्याला एक इच्छा झाली की आपण या देवाचे भक्त असायला पाहिजे. आणि आता आपल्याला देवाचे भक्त व्हायचं आहे. तो देवाला म्हणाला तुझी आजपर्यंत दुर्दशा झालेली आहे ती मी पुढं होऊ देणार नाही. मग त्यांनी साफसफाई केली मस्त विस्तीत. आणि तिथं काय तिथं म्हणजे काय पाणी आणायला काही होतं काय होतं. हिस्र पशु अंगावर येईल म्हणून धनुष्यबाण बरोबर राहायचे. मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी 3-4 दिवस झाले. मग काय झालं की ते शिपाई म्हणे चला आता. ते म्हणे तुम्ही जा आता, मला हे भगवंताची देवाची सेवा करू द्या. म्हणे काय हरकत नाही आम्ही सांगून देतो. मग त्याचा नित्यनेम सुरू झाला. त्यानं काय केलं, शिकारीला जायचा, एक रानडुक्कर मारायचा, ते लाकडं जमा करून त्याच्यावर तो भाजायचा. भाजल्यानंतर ते भाजलेला मांस खाऊन टाकायचा. आणि थोडंसं मांस म्हणजे भाजलेले कणी पाहायचा. आणि मग ते तोंडातलं मांस पण हातात घ्यायचा. आणि पाणी आपल्या चूळ भरून घ्यायचा तोंडामध्ये. आणि मग मंदिराकडे जायचा. पायाने ते काडी कचरा हे ते साफ करायचा. त्या जे चूळ होती ते त्या पिंडीवर टाकायचा. आणि मग ते मांस म्हणून नैवेद्य ठेवायचा. भगवंताला वाटलं किती चांगला आपल्याला भक्त मिळाला. देवालाही भक्ताची गरज राहते ना. वाटप आहे उभा, वाट पाहतो की नाही आपली, तसं भगवंत. मग आता रोज नित्यनेम चालू झाला. आज रानडुक्कर मारायचं, ते भाजायचं, ते
चांगलं शिजलग्नी ते पाहायचं, चूळ भरायची, हातात घ्यायचं, एका हातात धनुष्यबाण, पुन्हा मग पायानं हे साफ करायचं ती पिंड आणि मांस ते ठेवायचं, तिथं झोपायचं, दरवाजामध्ये झोपायचं. देवाला कोणता हिस्र पशु आला नाही पाहिजे मध्ये म्हणून. मग एक दिवस काय झालं, त्या पिंडीला डोळे होते भगवंताची. एका डोळ्यातून रक्त पडायला लागलं. भगवंतानं चमत्कार दाखवला. आता हा चमत्कार त्यांनी पाहिला त्या कंडप्पाने, आणि त्या भगवंताचा उजवा डोळा गेलेला होता ना, त्यांनी ती तलवार काढली आणि आपला उजवा डोळा काढला आणि त्याला चिटकून दिला. भगवंताला वाटलं एक डोळा आहे याला, आता पाहू त्याची उद्याची सोय काय. तर दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसऱ्या डोळ्यातून रक्त गळायला लागलं. तेव्हा देवाला काहीतरी बाधा झाली म्हणे, काही हरकत नाही. त्यानं आता दुसरा डोळा काढायची तयारी, ती देवाला द्यायची तयारी. मग आता देवाचा ते डोळा कसा, मग आपल्याला तो डोळा काढल्यानंतर देवाचा फुटलेला डोळा कसा दिसेल. त्यानं ते आपला पायाचा अंगठा त्या ठिकाणी ठेवला, दुसरा डोळा काढला आणि त्या अंगठा काढून त्या ठिकाणी देवाचा तो चिटकून दिला. अशी निश्चिम भक्ती. या निश्चिम भक्तीमुळे भगवंताला दया आली आणि भगवंताने त्याला आपल्या याच्यात विलीन करून घेतलं, म्हणजे त्याला मुक्ती मिळाली. असं करू शकते का हो कोणी? जनाबाईच्या गौऱ्यात सुद्धा विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता, आणि आपल्या घरात विठ्ठल विठ्ठल आवाज येत नाही. विठ्ठल 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 रे विठ्ठल. रात्री सांगितलं का महाराजांना? करायला गेलो पुण्य झालं पाप. रात्री सांगितलं का? मासाचा एक प्रसंग आहे. दोन ब्राह्मण गेले फिरत फिरत फिरत, म्हणजे गाव त्यांना दुसरीकडे जायचं होतं, पण रात्र झाली, वेळ म्हणजे संध्याकाळची. आता ते म्हणते आता कुठं झोपलं, आपली सोय लागेल झोपायची. आता मग एक बाई भेटली, ते म्हणजे झोपा बाई इथं. आता एक कसं आहे, दोन्ही एका स्वभावाला सारखे नसतात. ते म्हणते नको बाबा इथं नको झोपायला. एक म्हणतो मी झोपतो बाबा इथं, तू जाय बरं तिकडं. आता ते घर होतं वेश्याचं, आणि वेश्याचं ते म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, दारी वरांड्यात पडायचं आहे. ते म्हणे नको बाबा मी नाही जात. मग ते म्हणे मी जातो. ती गेलं मंदिरात, तिथं झोपलं. मग कसे झोप, याला मंदिरात त्याला काय वाटलं, म्हणजे याची चांगली सोय लागली असेल, गादी मिळाली असेल, रजाई मिळाली असेल, त्या बाईने खायला बी चांगलं दिलं असेल, असं त्याच्या मनामध्ये. मन कसं आहे, तुका म्हणे मन चंचळ हाती येईना गुरुचे बळ. कारण तू चंचल एवढं आहे ते की केव्हा कुठं जाईल. आता मी केदारनाथला जाऊन आलो 1 मिनिटापूर्वी. तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी एक सेकंदामध्ये हे आपलं मन जात आहे. मनावरच सगळं आहे ना. 11 इंद्रिय आहे, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, ते 11. पण त्याशिवाय आपल्याला जमत नाही. तर मग ते मंदिरातल्याला असं वाटलं, आणि इकडे झोपलेलं त्याला वाटलं तिथे कोणतरी त्या पुजारी भेटले असतील, याला चांगला निवेद दिला असेल, काहीतरी याची झोपायची चांगली व्यवस्था केली असेल.
म्हणजे काय की ते वेशेच्या घरी झोपल्यामुळं मंदिरातल्या त्या ब्राह्मणाचं मन गढूळ झालं. त्या वेशेच्या घरी झोपलेल्या ब्राह्मणाचं मंदिरात झोपलेल्या ब्राह्मणाबद्दल मन नितळ झालं, निर्मळ झालं, चांगलं झालं. म्हणजे पाप कोणाचं? मंदिरात झोपणाऱ्याचं, आणि पुण्य आपल्या मनाला आपण हे लावून घेतो. कोणी कोणाचं काही नेत नाही. मन चांगलं प्रेंजळ पाहिजे. पण आपल्याला तसे काही चांगलं वाटत नाही. कोणा घर घेतलं असेल, कोणा गाडी घेतली असेल, तर आपल्या मनामध्ये तो हेच पडतो. मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण, नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासवया, काळाची आवडी पडीला जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. चांगलं राहण्याचा विचार करा. मग तुकाराम आलो. आता आपण प्रथम अभंगाकडे वळूया. तुकाराम महाराज म्हणतात की भगवंता, पहिल्या चरणामध्ये काय म्हणतात तुकाराम महाराज? हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, हरिदासाचे घरी, दासाचे घरी, हरिदासाची घरी, घरी मज उपजावा जन्मांतरी. कारण होतेच तुकाराम महाराज. ते कसे होते तुकाराम महाराज? तुकाराम तुकाराम नाम घेता का पेय मन, तुकाराम तुकाराम नाम घेता का पेय मन, नाम घेता का पेय मन, नाम घेता का पेय मन. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे दम, ऐशे तुकुबा समर्थ ज्यांनी केला पुरुषार्थ. अहो 56 लाखाची इस्टेट वाटून दिली त्या काळातली, 17व्या शतकामधली. आता हे 26वं शतक आहे. मी तुम्हाला रात्री सांगितलं होतं, चाराण्यामध्ये सगळी जत्रा व्हायची आमची. माझ्या लग्नाला 500 रुपये म्हणजे तोळ्याचं सोनं आणलं होतं मी. 500 रुपये तोळा. बसवा कल्याण कर्नाटकमधून. मी तिकडंच होतो सर्व्हिसला. मग आता 1.65 झाले म्हणते, पण मला 390 रुपये मिळायची न म्हणजे पगार. मग त्या काळातलं 56 लाखाचं म्हणजे किती असेल? ती वाटून टाकलं, धान्य वाटून टाकले. एवढे मोठे सावकार होते, आणि ते देवाला काय मागल?
त्यांनी हरिदासाची घरीच का मागितलं? वैष्णवा घरी सर्व काळ वैष्णवा घरी सर्व काळ सदा जगधनती जगधनती सदा जनजनती कन्या भाकरीचे खाणे गाठी राम नाम नाने वैष्णवा घरी सर्व काळ वैष्णवा घरी सर्व काळ सदा जगधनती सदा जनजनती सदा जनजनती त्यामुळं तुकाराम महाराजांनी जन्म त्यांच्या घरी मागितला. वैष्णव काय न वारकरी काही एकच नाव. ज्या ठिकाणी भजन पूजन आहे त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहता असं तुकाराम महाराजांना वाटत होतं. आणि खरोखरच तुकाराम महाराज एवढे काही गरीब नव्हते, काही लाचार नव्हते. त्यांनी दुसऱ्या चरणात काय सांगितलं? मनसी काही मागा मागा मनसी काही मागा मागा मनसी काही मागा मागा मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा काही मागा काही तुकाराम महाराज म्हणते मला काय मागायचं आहे, मी जे सांगितलं तेच. भगवंत म्हणतात तुम्हाला काय वर पाहिजे तुम्ही वर सांगा. तर आमच्यासारखा जर असता तर म्हणलं असतं आपलं कोण वाईट बोलतं त्याला पाहू आपण. एक जण महादेवाची पूजा करत होता, महादेवाचं तप करत होता. त्याला शेजारी पाजारी सगळे आडवे तिडवे भेटले होते. 6 महिने झाले. भगवंत म्हणे तुला काय पाहिजे? ते म्हणे कसं काय? म्हणे तुला जर एक दिलं तर तुझ्या शेजाऱ्याला 2 भेटून जाईल म्हणे, असं वर आहे म्हणे तू. ते म्हणे मी तसं तू म्हणा म्हणे. मग काय मी जे मागायचं ते मागत राहील म्हणे तुम्हाला. मग त्या महादेवानं तथाच तू म्हटलं. आता हा वाईट बुद्धीचा प्राणी ते म्हणे देवा माझा एक डोळा जाऊ दे. त्याचे एक डोळा शेजाऱ्याचे 2ही डोळे गेले ना. म्हणजे असे वाईट चिंतन करणारे खूप आहे आपल्याकडे. मग नंतर काय मागितलं? देवा माझ्या घरासमोर एक विहीर दे आणि तिला पाणी भरपूर असू दे. याच्या घरासमोर एक विहीर झाली आणि शेजाऱ्याच्या घरासमोर 2 विहिरी झाल्या. जे सूत आंधळ झालं होतं ते बाहेर राहिलं, पडलं, मग वारलं. मग आता मला सांगा असे वर काही कामाचे का हो? काहीतरी आत्मकल्याण होण्यासारखे वर मागितले पाहिजे.
आता एक तरुण शिकारी होता. तो शिकार करण्यासाठी रानात गेला. रानात गेल्याबरोबर तो एक झाडावर बसून सावज पाहत होता, कोणतं सावज येईल, कोणतं हरिण येईल. त्याचबरोबर मग राजा सुद्धा त्या वनामध्ये फिरायचा. कशासाठी? शिकारीसाठी. तर तो राजा फिरत फिरत थकला आणि त्या झाडाखाली येऊन झोपला. तो शिकारी मुलगा होता, तो वर होता झाडावर. तेवढ्यात काय झालं, त्या झाडाकडे एक वाघ येताना दिसला. तो त्या शिकारी युवकानं पाहिला आणि त्यांनी वरून बाण सोडला आणि त्या वाघाचा जीव घेतला. किंचाळल्याबरोबर काय, राजे थोडे गुंगीत झोपलेले होते, ते उठून बघतात तो त्या वाघाला तो बाण लागलेला आहे आणि तो मेलेला आहे. म्हणजे त्यानं बघितलं, बाण तर आपले कोणी शिपाई नाही, कोणी नाही, बाण कुठून आला. व त्यांनी वर बघितलं तर तो युवक होता. त्या युवकाला ते राजे म्हणाले, खाली उतर बाळा. तू कुठला काय? तू खाली उतरला. तू फार शूर दिसतोस म्हणे. तू माझा प्राण वाचवला. तू मला काहीतरी वर माग म्हणे. ते म्हणे, राजेसाहेब मला काही नको म्हणे, मला तुमची मुलगी देऊन टाका. आता मुलगी दिल्यामुळं मला सांगा, त्या खेडेगावामध्ये रस्त्याची सोय झाली, लाईटची सोय झाली, पैसा ही तिजोरी, टेबल खुर्च्या घरदार मोठं मोठं बांधून दिलं त्या राजाने. म्हणजे इतराचे कसं आहे, आपल्याबरोबर इतराची ही सोयी लागावी असं आपण काहीतरी भगवंताकडं मागणं मागितलं पाहिजे. मग तुकाराम महाराज तेच म्हणतात, मनची काही मागा हेची देगा पांडुरंगा. काय दे? संत लोटांगणे, संत लोटांगणे, मनस काही मागा, मनस काही मागा. संत लोटांगणी. जाता लाज नको म्हणे. आता मला सांगा, या कीर्तनामध्ये येऊन बसण्याची बी लाज वाटते काही मंडळीला. कसं आहे, पण आपल्याला सवय पडली. तुम्ही येतच नाही तर तुम्हाला तुमचं ते सवय कशी लागेल. त्यासाठी आपल्याला भगवंता तशी लाज वाटू देऊ नको. कारण कसं आहे, मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, चूक होऊ शकते. असं तुकाराम महाराज त्या भगवंताला म्हणतायत. आणि शेवटी भक्ती शक्ती हे सगळं असलं पाहिजे. त्यामध्ये प्रेम असलं पाहिजे. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको नवा देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. भक्ती करतानाही प्रेम असलं पाहिजे, नाही तर गर्व आला तर काही कामाचं नाही. जन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली.
नाही तर आपण कोणत्याही जन्मात असतो, केळा किटकूल, पण हे भगवंताने आपल्याला हे मनुष्य देह दिला, त्या मनुष्य देहाचं सार्थक व्हायला पाहिजे. शेवटी तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे
कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार 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 हरि जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबार कुमार 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 जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय हरि जय जय हरि 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 विठोबार कुमार बकल मामा पुढे या ना जय जय शिंदे मामा बकल मामा जालटे मामा सरांचे मामा सगळ्यांसमोर या या, या, या. जय जय हरि 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 बार कुमार जय 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 बार कुमार हरि जय जय बार कुमार 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 बार भावे विन भक्ती भक्ती विन शक्ती काय हो हरिदासाची हे म्हातारा माणूस झाले का असंच असतं हरिदासाची घरी नाही नाही ते झालं भाविविन भक्ती भक्तिविन मुक्ती बळे येऊन शक्ती बोलू नये नाही नाही हे शेवटी शेवटीच सांगावं लागतं कारण कसं आहे आम्हाला फिकरच होती बाई नरोटीबाई आली तरच आपला सप्ताह चालू राहील नाही तर मध्येच बंद पडेल पण ती भगवंताची कृपा आहे की कमलबाई चांगल्या मताने निवडून आल्या शेजार म्हणजे बरोबरच्या लोकांना सुद्धा त्यांनीच निवडून आणलं असं म्हणलं तर वागवं ठरणार नाही कारण आम्ही आता 2 दिवसापासून निरोप देतोय त्यांना की या बघा पैसे तुम्हाला मागत नाही आम्ही तुमच्या मनानं असेल तर द्या पण ते इथपर्यंत यायला तयार नाही तर आपला भाव हा पाहिजे भाव दृढ असला पाहिजे तरच आपल्याला मुक्ती मिळते अंगात शक्ती बी असली पाहिजे
आता ते शेवटी कसं आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे माझा आवाज काम करत नाही ना, तर मग तुम्हाला सांगितलं असतं. नारी ने नर को जन्म दिया, क्या खेल रचाया नारी ने नर को जन्म दिया, क्या खेल रचाया नारी ने नर को जन्म दिया, क्या खेल रचाया नारी ने नर को जन्म दिया, क्या खेल रचाया नारी ने. एक नारी थी लक्ष्मीबाई. कहाँ रहती थी लक्ष्मीबाई? कारण या महिलांनी सुद्धा आपलं नाव फार उज्ज्वल केलेलं आहे. एक नारी थी लक्ष्मीबाई, झांसी वाली रानी थी. वाली रानी थी, देश के लिए अंग्रेजों से लड़ी, बलिदान किया ये नारी ने नर को जन्म दिया, रचाया नारी ने. नारी ने नर को जन्म दिया, क्या खेल रचाया नारी. नारी ने नर को जन्म दिया, क्या खेल रचाया, क्या खेल रचाया नारी ने, क्या खेल रचाया नारी ने. क्या खेल रचाया नारी ने, क्या खेल रचाया नारी ने. नारी ने नर को जन्म जय हो. दिया, खेल रचाया नारी ने. नारी ने नर को जन्म दिया, खेल रचाया नारी ने. महाराणी लक्ष्मीबाई झाशीची राणी होती. ती इंग्रजासोबत लढली, पाठीमाग आपलं बाळ बांधलं आणि स्वतः लढली. तरी या तुमच्या या सर्व महिलांमध्ये ती शक्ती आहे. माणसाचं काय खरं आहे? कोणी इकडं जातं भटकत मन त्यांचं, पण तुम्ही भटकू देऊ नका. कारण खरी गरज तुमची आहे. जिजाबाई सारख्या माता होत्या म्हणूनच शिवाजी महाराजांचा या जन्म झाला. जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बापा राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बापा राजा शिवबा जन्मला. तो बाबाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बाबाचा बाप राजा शिवबा जन्मला. राजा छुपा जन्मला, राजा छुपा जन्मला. अशी किमया आहे त्या नारीमध्ये. दुसरी किमया की वेगळीच आहे. पुन्हा 36 नखरे आहे त्यामध्ये. तुम्हाला काय राग येऊ राहिला हो? कारण कसं आहे, घर फोडायला बी त्यांचा हातखंडा नाही आहे. खंड काय हा सगळं हा नाही मग मी पाहत होतो तुम्ही काय म्हणते ते. परंतु पोटातलं मारू नका. ती पोटातलं लेकरू काय म्हणते, 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई. 5 नंबर झालं ना. 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्यापायी ज्वारी जगू आई. वंशाच्या दिवपाई नको बंदी विरवो आई. बाई नको बंदी विरवो आई.
9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची गाई हौशाच्या दिव्यापायी नको पंथी विजवू आई हौशाच्या दिव्यापायी नको पंथी विजवू आई. वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विजवू आई. वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विजवू आई. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरणार ग मुलगी आहे म्हणे सारे नाक मुरणार. माझ्याची मोकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विजवू आई. वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विजवू आई. वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विजवू आई. पूर्ण कसं पुढच्या वेळेस राहिलं पाहिजे सगळंच तर कसं काय पूर्ण अध्याय घ्यायचा आता खरंच म्हणजे तुमच्या हातामध्ये सर्व काही आहे तुम्ही ज्या जगाला तारू शकता आता हे मुलांची लग्न होत नाही त्याला बी कारणीभूत आपणच आहे बरं झालं आमच्या राहुलचं लग्न झालं पुन्हा बळजबरी साधू व्हावं लागलं असतं नंदू महाराज तुमचं काय तसंच आहे काय करून पुढं आता कारण भावी पिढीचं तसंच आहे बरं का त्यासाठी तुम्ही होऊ द्या काय व्हायचं ते होऊ द्या सांगितलं का आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला धार हो तळतळत्या उन्हात रखरख त्या रानात राहिली माझ्यासाठी दीर्घ कष्टाचा घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडेल तुला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काटाचे पास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला धार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराजांनीश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल बोलिले कडू वेणे वागणे होत राज महाराज महाराज नाही उजाळीला